11th ऍडमिशन प्रोसेस 2026-27. आज दिनांक आहे 28/6/2026. सकाळचे 11:24 झालेले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी मी आपलं जे काय कस्टमर केअर आहे, हेल्पलाईन नंबर आहे 11th ऍडमिशन प्रोसेस साठीचा, जो वरती दिलेला आहे, याच्यावरती मी कॉल केला होता आणि मी त्यांना विचारलं की मॅडम आपली जी काय वॅकन्सी लिस्ट लागणार आहे ती वॅकन्सी लिस्ट कधी लागणार आहे. तर त्याच्या बाबतीत जे काय उत्तर त्यांनी दिलेलं आहे ते तुम्हाला आता एक व्हिडिओ प्ले होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. नमस्कार. अखेर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये तुमचं स्वागत आहे. हॅलो. हा मॅडम, गुड मॉर्निंग. हा बोला. गुड मॉर्निंग. मॅडम, आपली जे आता जे राऊंड 4 लागणार आहे म्हणजे स्पेशल राऊंड 1, हा त्याच्यासाठी मॅडम स्ट्रीम वाईज वॅकन्सी अजून अपडेट झालेली नाही. वॅकन्सी आपल्या हो वेबसाईट हो वरती आता नाहीच झालेलं. ती वॅकन्सी कालपर्यंत अपडेट होणार होती ना, होणार होती सर, पण अजून तरी नाही झालेली सर अपडेट. कारण वॅकन्सी बघितल्याशिवाय मॅडम आपल्याला अप्लाय करता येणार नाही पुढे. प्रत्येक येस कॉलेजला येस सर. वॅकन्सी किती आहे आणि हो उद्या वगैरे चेक करा सर, कारण अजून तरी काही अपडेट झालेलं नाही, अपडेट झालेली नाहीये. हो, कारण उद्या तर मॅडम राऊंड 29. हो हो 3 नंतर सुरू होतीये ना सर प्रोसिजर. मग एकदा 11-12 नंतर एकदा चेक करा वेकेन्सी सीट डिस्प्ले होती की नाही हा ते. हा, उद्या 11-12च्या दरम्यान. हॅलो. हा हा उद्या 11-12 नंतर चेक करा. वेबसाईट वरती वॅकन्सी चेक करतो, ठीक आहे, आणि मग हा 3 हा ला आपला राऊंड 4 चालू होतोय ना. येस येस. मॅडम, आज एक क्वेश्चन होता. राऊंड 4 जो आहे तो आता स्पेशल राऊंड 1 म्हणतोय त्याला, तर हा ह्याच्यामध्ये आपल्या कुठल्या प्रकारची जी काय रिझर्वेशन असणार आहे ते नाही लागत? नाही नाही सर, बेनिफिट जे आहे ते तुम्हाला कॉलेज लेवलला विचारावे लागतील, भेटतील की नाहीत भेटत ते. हा कारण हा हा ओपन टू ऑल राऊंड आहे ना सर, हा हा. त्याच्यामुळे बेनिफिट भेटतील नाही भेटतील हे डिपेंड ऑन कॉलेज. बर बर बर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मायनॉरिटी कोटा, मॅनेजमेंट आणि इन हाऊस कोटा आहे ना कोटा राऊंड साठी? सर हे शेड्यूल मध्ये तर दिलेलं आहे सर टाइम टेबल मध्ये, हा. पण ऍक्च्युली कॅन्डिडेटला भरता येत आहे की नाही, तर फॉर्म फिलिंग करता येत आहे की नाही हे उद्याच कळेल सर 3 नंतर त्यांना. होय. इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत सर आम्ही. हा. बघा, आताच तुम्ही आपलं ठीक जे आहे. हो काही हो कॉल रेकॉर्डिंग होतं हेल्पलाईन ओके नंबरशी, ओके. ते कॉल रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं. त्याच्यामध्ये तुम्ही बघा त्यांनी सांगितलेलं आहे क्लिअर कट की आपली जी वॅकन्सीची लिस्ट आहे ती वॅकन्सीची लिस्ट उद्या किंवा आज संध्याकाळपर्यंत आपल्याला प्रदर्शित होऊ शकते आपल्या वेबसाईट वरती. तर ही वॅकन्सी लिस्ट इतकी महत्वाची का आहे? तर वॅकन्सी लिस्ट महत्वाची यासाठी आहे की आताची जी लिस्ट आहे तुम्ही वेबसाईट वरती बघताय, सर्च कॉलेजेस मध्ये गेला, सायन्स कॉलेजेसला जर तुम्ही क्लिक केलं तर इथं जी वेबसाईट वरती जी काही लिस्ट डाउनलोड होते ती ओल्ड लिस्ट आहे. तर ही जी लिस्ट आहे ती तुम्ही रेफर करू नका. ही जी लिस्ट आहे ती तुम्ही रेफर करू नका. आता बघा, ही जी लिस्ट आहे ना ही ओल्ड लिस्ट आहे, ही रेफर करू नका. आणि तुम्हाला याच्यामध्ये जे काय राऊंड 3च्या साठी किती वॅकन्सी शिल्लक आहेत हे डिटेल्स याच्यामध्ये आहेत, त्यामुळे ही लिस्ट रेफर करू नका. अजून एक लिस्ट आहे जी आपली प्रसिद्ध होणार आहे राऊंड 4 साठी वॅकन्सीची लिस्ट. ती वॅकन्सीची लिस्ट जी आहे ती उद्या मॅडमनी सांगितल्याप्रमाणे उद्या 12-1च्या दरम्यान किंवा आज संध्याकाळी पण प्रदर्शित होऊ शकते. तुम्ही वेबसाईट ही चेक करत राहा. आणि ही वॅकन्सी लिस्ट इतकी महत्वाची आहे कारण आपल्याला समजणार आहे की राऊंड 4 साठी म्हणजे स्पेशल राऊंड 1चं जे काही वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये आपल्याला 29 तारीख दुपारी 3 वाजल्यापासून 1 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही या वॅकन्सी लिस्टचा वापर करणार आहे. सो ही वॅकन्सी लिस्ट आहे ती खूप महत्वाची आहे. वॅकन्सी लिस्ट जी काय अजून वेबसाईट वरती प्रसिद्ध झालेली नाही, आता मी तुम्हाला माहिती देत आहे, ठीक आहे. आणि दुसरी एक लिस्ट महत्वाची आहे ती असणार आहे आपली कट ऑफची लिस्ट, जी ऑलरेडी वेबसाईट वरती प्रसिद्ध झालेली आहे. तर ही कट ऑफची लिस्ट तुम्ही कट ऑफ लिस्टला क्लिक करा, 26-27 ला जा, राऊंड 3चा कट ऑफची लिस्ट तुम्ही डाउनलोड करा. सो मी ऑलरेडी राऊंड 3ची कट ऑफ लिस्ट जी डाउनलोड केली करून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे या लिस्टचा पण तुम्हाला वापर करावा लागणार आहे. बघा, इथं तुम्हाला बघायला मिळतंय की प्रत्येक, आता फक्त तुम्ही हे जनरलचा कट ऑफ तुम्हाला बघावा लागणार आहे. का सांगा जनरलचा कट ऑफ बघा? कारण आताची जी राऊंड येणार आहे ती फक्त जनरलचा साठी असणार आहे. तुम्ही वेगवेगळे फिल्टर इथं लावा. तर तुम्ही इथं बघा तुमचे जे काय रिजन सिलेक्ट करू शकता, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकता, अशा प्रकारे वेगवेगळे ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही इथून सिलेक्ट करू शकताय. आणि ते फिल्टर लावल्यानंतर बघा तुम्हाला कुठल्या प्रकारचं कॉलेज पाहिजे, सो रिजन कुठला पाहिजे, सो ह्याच्यानुसार तुम्ही जे काही कॉलेजचे नाव आहेत, आर्ट्स स्ट्रीम आहे, सायन्स आपल्याला फक्त कट ऑफ बघायचा आहे तर आपल्याला फक्त सायन्सचा कट ऑफ इथून सिलेक्ट करू शकतोय आणि आपल्याला पाहिजे तो कट ऑफ आपण बघू शकतोय. आलं लक्षात? सो हे आहे इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासाठी. फक्त जनरलचा कट ऑफ बघा
राऊंड 3चा कट लागलेला आहे आणि त्या कॉलेजचा कट ऑफ किती लागलेला आहे त्याच्यानुसार तिथं फॉर्म भरा. आणि पूर्णपणे तुम्हाला जर आपल्याला ऍडमिशन पाहिजे असेल राऊंड 4 मध्ये, त्याच्यासाठी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला आय बटन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. एवढी तुम्हाला माहिती पुरवायची होती की विद्यार्थ्यांना वॅकन्सी लिस्ट अजून प्रदर्शित झालेली नाही. ती वॅकन्सी लिस्ट लागल्यानंतर वॅकन्सी लिस्ट आणि कट ऑफ लिस्ट हे बघून तुम्हाला उद्या फॉर्म भरावा लागणार आहे. उद्या दुपारी 3 वाजता जे काय आहे ते आपलं फॉर्म फिलिंग चालू होणार आहे. आय होप सगळ्यांना माहिती समजलेली आहे. सो इथपर्यंत माहिती समजली असली तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून जावा. असे इम्पॉर्टंट व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो.